नमस्कार. न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत. पाहुयात जागतिक घडामोडी. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून रशियाच्या दौऱ्यावर. दोन्ही देशादरम्यानचे संबंध अधिक मजबूत करण्यावर होणार चर्चा. ख्रिसमसच्या दिवशी इस्रायलचा गाझावर मोठा हल्ल्यात 70 जणांचा मृत्यू. भारतात येणाऱ्या जहाजावरील हल्ल्याची भारतीय नौदल चौकशी करणार. चीनमधील भूकंपातील मृतांची संख्या 149 वर पोहोचली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या पत्नी सारा नेतान्याहू यांनी पोप फ्रान्सिस यांना इस्रायल गाझा युद्धात हस्तक्षेप करण्याची केली मागणी. अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारापासून दूर ठेवण्यासाठी कठोर नियम तयार करा, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे आदेश. नायजेरियातील हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू. 2 समुदायांमध्ये अनेक वर्षांपासून सुरू आहे संघर्ष. सरकारच्या विरोधात सर्बियातील नागरिकांची रस्त्यावर निदर्शने. अफगाणिस्तानातील सत्ताधारी तालिबानने चित्राल नदीवरील धरण बांधण्यासाठी भारताकडे मदत मागितली. आणि जानेवारी महिन्यात न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या 5 सामन्यांच्या T20 मालिकेसाठी बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान यांना पाकिस्तानच्या संघात स्थान मिळण्याची शक्यता. धन्यवाद.